नमस्कार. मी मिलिंद टेमकर. आपण सागर भोर या भाजपाचे पंचायत समिती गणातून उभे असलेले उमेदवार यांच्या समवेत आज चर्चासत्राला आलेलो आहे. आणि सागर भाऊ, आज पंचायत समिती गणातून तुम्ही उमेदवारी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने जनतेबरोबर तुमचा जो संवाद चालू आहे, तुमचं जे प्रचार सभा चालू आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला जनतेकडून कसा प्रतिसाद लाभतो? नमस्कार, मी अनिकेत उर्फ सागर संपला. भारतीय जनता पार्टीचा पंचायत समिती गणाचा अधिकृत उमेदवार आहे. जनतेचा कौल सांगू शकत नाही इतकं चांगलं आहे. म्हणजे जनतेचं असं म्हणणं आहे, आता आमच्या औषधी जनतेचं असं म्हणणं आहे का तू बाबा आमच्याकडे येऊच नको, तू बाहेरची जी गाव आहे त्यांच्याकडे जा, आमच्याकडे तू 12 महिने आहे, आमच्याकडे यायची काही गरज नाही. आम्ही ठरवलेलं आहे आम्हाला काय करायचं, त्याच्यामुळे तू काय आमच्याकडे येऊ नको, बाहेरची काय असेल ते सांग आणि आमच्याकडून तुला काय मदत लागते हे सांग. आमच्याकडे येऊ नको आणि आमच्या पायी जाऊ नको. तू 12 महिने आमची सेवा करतोय, तू आता बाहेरच्या गावात काय बाहेरची जी काही गाव राहिली असेल त्या गावांपर्यंत जा, त्या लोकांपर्यंत जा, जनतेपर्यंत जा, असं बऱ्याचशा ग्रामस्थांचं किंवा नागरिकांचं मला असं म्हणणं आहे. बरं, ठीक आहे. ह्या अनुषंगाने आता तुम्ही प्रचार साठी जात आहात इकडे तिकडे. आता प्रचाराच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी तुम्ही ज्या मुद्द्यांवरती आता बीजेपी जे काही जे मुद्दे आहेत, हिंदुत्ववादी म्हणा किंवा अन्य, आता थोडेसे मुसलमानांच्या संदर्भातले लव जिहादचे प्रकरण आपल्याकडे पण थोडक्यात मंचरमध्ये सुद्धा घडलेली घटना आहेत काही काही. तर त्यावेळेला ह्या अनुषंगाने काही तुम्हाला लोकांमधल्या काय प्रतिक्रिया जाणवतात का? आता काय लोकांना लवजात हा विषय माहित नाही मला. म्हणजे जो स्टँडर्ड जो वर्ग आहे त्याला लवजात हा विषय माहिती, जो तळागाळातला जो नागरिक आहे किंवा जो माझा मतदार आहे त्याला काही लवजात हा विषय काय माहित नाही. लवजात हा शब्द त्यासाठी नवीन. आता या घटना ज्या घडतात याला काहीतरी कारण, म्हणजे आपले जे गुरुकुल शिक्षण होते ते आता कुठेतरी संपुष्टात आले, ते राहिलेच नाही. माझा प्रामाणिक येतो हाच आहे का, जर मी पंचायत समितीवर उद्या गेलो तर मला माझी जी 5 गाव आहेत, औसरी खुर्द असेल, गावडेवाडी असेल, औसरी बुद्रुक असेल, गंगेवाडी, पारगाव, या 5 गावांमध्ये मी गुरुकुल चालू करणार, म्हणजे संस्कार वर्ग चालू करणार, जेणेकरून तरुण जो आपला जो आहे देशाचं भविष्य, याला जर आता म्हणजे वेळेत जर धर्म समजून सांगितला आणि धर्म कळाला, समाज कळाला, तर तो नंतर या लवजातच्या विषयाला बळी नाही पडणार. कुठेतरी एक हिंदू म्हणून आहात तुम्ही पण, मी पण एक हिंदू म्हणून आहे. कुठेतरी हिंदू धर्माचा आपल्याच लोकांमध्ये जो आचरण आहे ते थोडस अभाव वाटते का? आहेच त्याचं कारण असं का, आता मोबाईल, या मोबाईलमुळं विज्ञान इतकं पुढे गेलंय का त्याचा विचार नाही करू शकत. ठीक आहे, विज्ञान पुढे जाऊ दे, पण शेवटी परमार्थाशिवाय पर्याय नाही. माणूस किती पुढे गेला तरी त्याला परमार्थाशिवाय पर्याय नाही. म्हणजे आज काहीच कारण नाही तरी तरुण हा डिप्रेशन मध्ये, त्याचं कारण मोबाईल. म्हणजे मोबाईलमुळे काय आले, हे रील्स, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, अपेक्षा वाढत चालल्या. म्हणजे तुमच्याकडे शर्ट चांगले ना तर माझ्याकडे पण माझे, ठीक आहे, मग परिस्थिती नसताना सुद्धा मला अपेक्षा आहे. म्हणजे ती एक अपेक्षा, म्हणजे याने आता तरुण बराचसा तरुण आज पुढं व्यसनाच्या आधीन चाललेला आहे. कोण फाशी येते. आता आमच्या औषध गावात तालुक्यात सगळ्यात जास्त प्रमाण आहे. त्याच्यावर आम्ही विचार केला बाबा हे का, तर याचं कारण डिप्रेशन. तेव्हा आपल्यासाठी काय करते, तर आम्ही आता क्रिकेट चालू केलं. मी आता खेळ पण संपलेले आहेत. आता तरुण हा तुम्हाला मोबाईलमध्येच खेळ खेळताना दिसतोय. ग्राउंड लेवलचे जे खेळ ते बंदच झाले. तुमचा विट्टी दांडू असेल, तुमचा क्रिकेट असेल, म्हणजे बरेचसे खेळ आता दिसतच नाहीत. तर बाबा आम्ही आता स्वतःहूनच पुढे जाऊन आता क्रिकेट चालू केलेलं आहे. आता सुरुवातीला 10 पोरं होती, आज 50-100 संख्या येते. म्हणजे एक संघटन तयार झालं, विचारांची देवाणघेवाण चालू आहे. त्याच्यावर डिप्रेशनचं प्रमाण कमी होत चाललं. जर ते नसेल तर दिवसभर तुम्ही काय करणार आहे, मोबाईल घेऊन बसणार, त्याच्यावर तुम्ही रील्स बघणार, तुम्ही व्हॉट्सअप बघणार, स्टेटस बघणार, काहीच कारण नाही तरी पण डिप्रेशन मध्ये. असं माझं माझं हेच म्हणजे माझं कामच याच्यावर आहे. आता का जो तरुण आहे, जो व्यसनात पुढे वळत चाललाय, त्याला कुठेतरी बाबा आपल्याला थांबवत नाही. कसं थांबवता येईल, म्हणजे काय होते, माझ्या घरातला एक तरुण जरी याच्याकडे वळाला तर ते पूर्ण कुटुंब डिस्टर्ब होते. म्हणजे ते सांगू नाही शकत त्यांना किती त्रास होते, किती वेदना होते. आता आमच्या अवसरीत कितीतरी कुटुंब अशी आहेत, तर त्या कुटुंबातले जे काही तरुण आहे, मला त्या तरुण गुन्हा जरी कळालं तर यांच्या घरच्या कोण कळलं बाबा आमचं पोरगा असं करते तसं करते, म्हणजे अक्षरशः रडतात लोक.
म्हणजे आता मी पण त्या परिस्थितीतून गेलोय, मला पण कळतं घरच्यांच्या वेळेला. त्याच्यामुळे माझा प्रामाणिक हेतू हाच आहे का बाबा तरुणांसाठी मला काहीतरी करायचं. ठीक आहे, मला कळाल्या तुमच्या भावना. आता तरुण एक मित्र असतात, मित्रांमध्ये आले कुठेतरी विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. आणि त्या विचाराच्या देवाणघेवाणीतून त्याचं डिप्रेशन म्हणा किंवा त्याचं मनोबल वाढलं जाईल आणि त्या अनुषंगाने तो कुठेतरी एकाकीपणातून संघटन या विषयाकडे गेला. ह्या संघटन ह्या व्यवस्थेतनं त्याला उद्या भविष्य काळात काहीतरी रोजगार म्हणा किंवा 2 रुपये मिळणे हे पण गरजेचे. आता शासनाच्या पण अनेक ठिकाणच्या स्वयंरोजगाराच्या योजना आहेत. छोटे छोटे व्यवसाय उभे करण्यासाठी अनेक प्रकारची कर्ज मिळाली जातात. या अनुषंगाने तुमचे काय प्रयत्न राहणार? आता माझा वैयक्तिक व्यवसाय, हं. माझा केबलचा व्यवसाय, मी स्टेबल आहे. म्हणजे आज मी माझी लाईफ म्हणजे मी आज स्टेबल आहे. पण मी याच्यात याचं कारण असं का मी आज बंधनाच्या माध्यमातून काम करतोय, पण मला जनतेसाठी काहीतरी करायचं. आज शेवटी आज माझ्यासोबत आज 40-50 किंवा 100 संख्या आज माझ्यासोबत. त्या 100 कार्यकर्त्यांच्या घरच्यांना असं म्हणते की बाबा आमचं पोरग आज फिरते ठीक आहे, पण भविष्यात काय? तर माझ्याकडे उत्तर नाही. का? तर मी काही देऊ शकत नाही. माझ्याकडे काय आज माझ्याकडे काय नाही. तर मी यासाठी आलोय का बाबा मला कार्यकर्त्यासाठी काय करते, मला त्यांना स्टेबल कसं करते, त्यांची लाईफ सेटल कशी करते, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार. आणि मी बहिणाचं काम करतोय. मला किती त्रास झालाय, म्हणजे मला वैयक्तिक माझ्या घरापर्यंत वेळ आली, पण मी थांबलो नाही. कारण मी माझ्या घरात तुळशी पत्र ठेवली. मला कोणत्याही गोष्टीचा मोह नाही, अपेक्षा नाही. मी प्रामाणिक काम केलं म्हणून मला आज माझ्यावर ही वेळ आली. म्हणजे आणि लोकांसाठी केले. लोकांचं म्हणणं होतं की बाबा तू आता याच्यात किती दिवस तू हे करणार आहे. तर लोकांच्या अशा अडचणी आहेत का त्या मी सोडू शकत नाही. याच्यात आलोय आता, मला लोकांनी कोणती अडचण माझ्याकडे आणली तरी मी ती सोडू शकतो. तर उद्या लोकांनी माझ्यावर मतदान रूपी आशीर्वाद दिला मला, लोक देणार काही विषयच नाही, पण मला दिला आणि मी तिथे गेलो, तर त्या पंचायत समितीच्या काही योजना आहेत त्या मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आज शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे, त्या शेतात रात्री जाऊ शकत नाही, बिबट्याचं प्रमाण इतकं वाढले. आज शेतकरी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला किमान त्या शेतकऱ्याच्या शेतात जे काही खांबळे असतील तिथं बल लावता येतील का, तिथं कॅमेरा लावता येतील का, अशा छोट्या मोठ्या गोष्टी मला करायच्या. मी पण एक शेतकरीच आहे. आता बेपट मानव संघर्ष जर म्हटलं तर तो फक्त अवसरी पुरता मर्यादित न राहता तो पुणे जिल्ह्यातला नाही, हा देशाचं संकट झालेलं आहे. त्या देशाचं संकट आहेच आहे. त्याच्या पद्धतीने आपल्याकडं वारंवार घटना पण घडते. त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे रास्ता रोको पण झालेले आहे पाठीमागच्या कालखंडात. हा विषय ठीक आहे, पण आता इथले जे तरुण वर्ग आहे तुमच्या सोबत फिरतोय, आता तुम्ही म्हणताय ह्या पद्धतीने चाललेले. आता पाठीमागच्या 1-2 दिवसाच्या कालखंडात कळालं की मला तुमच्या स्वतःच्या पायाला जखमा झाल्या, म्हणजे काही कारणाने एक काच लागलेली. ती काच लागली त्यावेळेला असे काय कारण होतं का पायात चप्पल नव्हती? चप्पल होती. आम्ही प्रचाराला गेलो होतो बारगाव ठिकाणी, तर तिथं एक गाडी बंद पडली होती. तर सगळी पोरं गेली होती पुढं, मी पाठीमागे राहिलो होतो. ती गाडी ढकलत असताना चप्पल निघाली आणि मला काही कळलं समजणार नाही लोकांना. तर अचानक काय घुसलं मला काही लगेच क्लिक नाही झालं. पण नंतर ज्यावेळेस रक्त ज्यावेळेस चप्पल हे झालं जमा झालं त्यावेळेस बघतोय तर काय आलं बघायला गेलो तर जखम झाली होती. मी काही कोणाला सांगितलं नाही. घरी आलो, रात्री घरी साफ केलं, सकाळी ड्रेसिंग केलं. आता ठीक आहे, काही विषय नाही. आज दुखतंय, पण आता ह्या गोष्टी होत राहणार. शेवटी संघर्ष करतोय म्हणजे यश काय फुकट नाही मिळत. आपण काय सोन्याचा चमचे घेऊन बाहेर पडलेलो नाही, आपल्याला डायरेक्ट शाळेत भेट. शेवटी संघर्ष करावं लागणार. आणि आता ही गोष्ट जर आता आपले जे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांच्या जर काही गोष्टी पाहिल्या तर माझ्यासाठी किरकोळ गोष्ट. आता संघर्ष म्हणताय, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणताय. आज मला पण माहिती आहे, मी पण इथून मागं पाहिलेलं आहे काही आपल्या आंबेगाव तालुक्याचा इतिहास आहे शेतकरी पुत्रांचा. तर किसनराव बानखेडे ज्या वेळेला पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले होते त्यावेळेला VP सिंग यांनी जनता पक्षाचं तिकीट मागायला गेले होते.
त्यावेळेला ते धोतीवर गेले होते, धोतर आणि नेहरू आणि टोपी. त्यावेळेला सुद्धा जनतेने साथ दिली आणि त्यावेळेला जनतेने कुठल्याही प्रकारे त्यांना यश देण्यात कुठंच हायगाई केली नव्हती. हा आंबेगाव तालुक्याचा इतिहास आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं, तर तुम्हाला सुद्धा जनता अशाच प्रकारे यश देईल? 100% देणार. त्याचं कारण असं, जनतेला काहीतरी नवीन पाहिजे. तर शेवटी काय आहे, याच्या अगोदरचे जे काही लोक आहेत मी काही कोणाला नाव नाही ठेवत, पण मला जनतेतून असं समजतंय का बाबा आमच्यापर्यंत काही पोहोचलेच नाही, ज्या काही सरकारच्या योजना आहेत किंवा काय आमच्यापर्यंत काही पोहोचले नाही. आणि तू 12 महिने आमच्यासाठी येतो. आता काही लोक फक्त आता निवडणूक आली म्हणून लोकांच्या दारात जातात, शेवटी तो प्रत्येकाला अधिकार आहे. पण आता माझा विषयच वेगळा आहे. मला लोक म्हणतात तू येऊच नको, तू 12 महिने आमच्या सुख दुःखात आहे, तुला यायची गरज नाही. आम्ही 100% तुझ्या पाठीमागं आहे, तन मन धन. तुला कोणती गरज लागू दे आम्हाला सांग, आम्ही तुझ्या पाठीमागं 100% आहे. त्याच्यामुळे माझा विजय हा 9 तारखेला जरी असला तरी माझा विजय हा ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशी स्वीच झाला, त्याच दिवशी झाला. आता बजरंग दलाचं जर तुम्ही म्हणताय, बजरंग दलाच्या अनुषंगाने आपल्या इथं काही ठिकाणी गोवंश वृद्धीसाठी काही गोशाळा इथं झालेल्या आहेत. त्या गोशाळेच्या संदर्भात कसं काय? आता काय आहे, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे याच्यात चूक वजनदाराची पण नाही आणि शेतकऱ्याची पण नाही. काय आले, आता गोशाळेत जर्सी जनावर कोणतंच घेत नाही. आता शेतकऱ्याचा दूध हा व्यवसाय आहे मुळात, म्हणजे दुधावरच त्याचं कुटुंब चालतं. आता समजा जर्सी गायला गोरा झाला तर तो नाही ठेवू शकत, शेवटी त्याची चूक नाही. जर जर्सी गोऱ्याला रोजचं 5 लिटर दूध लागलं तर त्याने करायचं काय? आता मी याच्यावर गेले 2-3 महिन्यापासून काम करतो, आपल्याला याच्यावर काय करायचं. आता आम्ही असा निर्णय घेतला का बाबा आंबेगाव तालुक्यात जी काही गाव आहे, मी माझ्या वैयक्तिक पंचायत समिती गणातल्या 5 गावांपासून सुरुवात करणार आहे. महिन्याची एक तारीख ठेवणार आहे. त्या तारखेला त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक आवाहन करणार, तर तुमचा गोरा तुम्ही आमच्यापर्यंत पोच करा. तुम्ही तो अवैधरित्या कुठं सोडू नका. काय होतं, तो कुठं सोडला तर आपण हिंदू आहे, आपण लगेच भाव निवड. आणि एखादा जनावर कुठं पडताना दिसलं, अक्षरशः लोकांनी एकाच पोत्यात 2-2, 3-3 गोळे. शेवटी तो बी एक जीव आहे. माणूस जसा एक प्राणी आहे तो एक जीव आहे, त्याला तो बोलू शकत नाही, त्याला काही त्रास होतो. तर आता वैयक्तिक मी माझ्या पंचायत समितीकडे असं केलेलं आहे. तेव्हा अवसरी पुत्र गावात गेलो होतो, तर त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं का आम्ही सागर तुझ्यासोबत 100% आहे, तू प्रामाणिक पोरगा आहे, फक्त आमची अशी अडचणी तू दूर कर. त्यांना आता ते आमचे पाहुणेच होते, ते म्हणले का आता मी त्यांना म्हणलो मी पण एक शेतकरीचे, माझ्या पण घरी लोकांनी घरी गोरे आणून सोडले. याच्यावर आता उपाय असायचे का बाबा आज बिबट्या आज बाहेर पडते का, आता त्याला शिकार बाहेर भेटते, जंगल शिकार राहिली का नाही. आपण पण एक माणूस आहे, आपण पण एका प्राणी शिकार करून खातो, मांसाहार करतो ना, आपण करतो. आपण तुम्ही मटण खाता, मासे खाता, चिकन खाता, एका प्राण्याची शिकार करूनच खाता ना. तसंच आता जर्सी गायला घोडा झाला तर माझ्या डोक्यात काय आहे, तेव्हा तो घोडा कलेक्ट करून म्हणजे त्या गावात एक तारीख ठेवायची, महिन्यात एक दिवस सगळ्या गावातले जर्सी भाकड जनावर किंवा गोरे असतील हे जमा करायचे आणि ते एखाद्या जंगलात सोडायचे. जंगलात सोडायचे कारण असे, जर बिबट्याला शिकार जर जंगलात भेटली तर तुमचा बिबट्या दिवसा ढवळ्या बाहेर यावा. म्हणजे आज जे काय शेतकऱ्याला शेतीत जायची भीती ती दूर होणार आणि बिबट्या बाहेर येणार नाही. जर जंगलात जर बिबट्याला शिकार भेटल तर बिबट्या बाहेर येणार नाही. हा तोडगा आम्ही काढलेला आहे आणि हा सगळ्या शेतकऱ्यांना समाधानकारक म्हणजे लोकांचं म्हणणं आहे हा 100% हे योग्य आहे, लोकांनी निर्णय आहे. आज आहे ना अनेक ठिकाणी रस्त्यांवरती जाताना किंवा मळ्यांमध्ये जाताना इकडे तिकडं अनेक ठिकाणी जर्सी गोरे लहान लहान वासरू हे सोडली जात आहे आणि ते सोडलेली चित्रब ही असल्या कारणाने बिबट्याला आयती शिकार भेटते, आयतं खाद्य भेटते. बरोबर. आता बिबट्याचं काय असं नाही तर तो गवत खाऊ शकतो, तो मांसाहारीच प्राणी आहे, त्याचं ते अन्न आहे, त्याचा तो शोध घेऊन कुठंतरी खाणारच. मग त्याचा शोध तुम्ही तुमच्या हिशोबाने जर ते त्याला जंगलात पुरवलं तर तो आपल्यापर्यंत येणार नाही. ही एक चांगली समस्या तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात आणि ह्या समस्या अशा छोट्या छोट्या जरी वाटत असेल लोकांना तरी पण त्या फार मूलभूत गरजा टाईप झालेल्या आहेत.
जसं अन्न वस्त्र निवारा, तसेच ह्या तुम्ही मूलभूत गरजा तुम्ही शेतकऱ्यांच्या असतील, सर्वसामान्य जनतेच्या असतील, ह्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात. याबद्दल तुमचं मनस्वी धन्यवाद आणि रामकृष्ण हरी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून